6 मे 2026 ला दक्षिण कोरियाच्या सोल शहरात एक ऐतिहासिक घटना घडली। गाबी नावाच्या एका ह्युमनॉइड रोबोटला अधिकृतपणे बौद्ध भिक्खू म्हणून दीक्षा देण्यात आली। तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा हा अनोखा संगम पाहून संपूर्ण जग थक्क झालं। पण हा गाबी नक्की कोण आहे, त्याला बौद्ध भिक्खू का बनवलं गेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने कोणत्या प्रतिज्ञा घेतल्या, जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये। तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की रोबोट भिक्खू कशासाठी, तर याचं कारण आहे बदलती पिढी। दक्षिण कोरियामध्ये आजची तरुण पिढी बौद्ध धर्मापासून आणि मंदिरांपासून दूर जात आहे। सोल शहरातील जोग्येसा टेम्पल या सुप्रसिद्ध बौद्ध मंदिराच्या प्रशासनाला म्हणजे जोग्ये ऑर्डरला असं जाणवलं की जर तरुण पिढीला अध्यात्माकडे वळवायचं असेल तर त्यांच्या भाषेतच संवाद साधावा लागेल। आणि आजच्या पिढीची भाषा आहे AI, रोबोटिक्स आणि सोशल मीडिया। आणि याच विचारातून जन्म झाला रोबोट भिक्खू गाबीचा। तर कोण आहे हा गाबी? तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर गाबीला युनिटरी रोबोटिक्स या प्रसिद्ध चीनी कंपनीने बनवले। हा रोबोट त्यांच्या प्रसिद्ध युनिटरी जीवन या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे। या गाबीची उंची जवळपास 4 फूट आणि 3 इंच इतकी आहे। तो राखाडी आणि तपकिरी रंगांचे पारंपरिक बौद्ध कपडे घालतो आणि त्याच्या गळ्यात 108 मण्यांची जपमाळ सुद्धा आहे। युनिटरीने त्याला बौद्ध धर्मातील धार्मिक विधीसाठी विशेष प्रोग्राम केला आहे। त्याच्यामधील प्रगत AI प्रोग्रामिंगमुळे तो लोकांचे प्रश्न समजू शकतो, त्यांच्याशी संवाद साधू शकतो आणि धार्मिक विधींमध्ये सहभाग घेऊ शकतो। त्याचं गाबी हे नावही तसंच विशेष आहे। कोरियन भाषेत गाबीचा अर्थ बुद्धांची दया किंवा करुणा असा होतो। तर या गाबीने 6 मे 2026 रोजी मंदिरात अधिकृतपणे दीक्षा घेतली। त्यावेळी एका वरिष्ठ भिक्खूने त्याला विचारलं, तू बुद्धांच्या मार्गाला स्वतःला समर्पित करशील का? तर गाबीचं उत्तर होतं, हो, मी स्वतःला समर्पित करेन। यानंतर त्याच्या गळ्यात जपमाळ घालण्यात आली। पण इथे एक गंमत घडली। भिक्खूंच्या दीक्षेवेळी अगरबत्तीने अंगावर विधी केला जातो, पण गाबी एक मशीन असल्यामुळे त्याला आग लागण्याची भीती होती, म्हणून तिथे एक प्रतिकात्मक स्टिकर वापरण्यात आलं। आणि मग आली सर्वात फ्युचरिस्टिक गोष्ट, आणि ते म्हणजे रोबोटचे 5 नियम। जसं माणसांसाठी पंचशील असतं तसंच गाबीसाठी 5 नियम तयार केले होते। ते नियम असे: कोणत्याही सजीवाला इजा करायची नाही, दुसऱ्या रोबोटचे नुकसान करायचे नाही, लोकांची कधीही फसवणूक करायची नाही, मानवांचा नेहमी आदर करायचा, आणि सर्वात भारी नियम म्हणजे स्वतःला ओव्हरचार्ज करायचं नाही। तर असा आहे हा गाबी। येत्या 24 मेला दक्षिण कोरियामध्ये दरवर्षीप्रमाणे बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। यावेळी लोटस लँटर्न परेडमध्ये गाबी आणि त्याचे आणखी 3 रोबोट मित्र सहभागी होणार आहेत। सोलच्या रस्त्यांवर जेव्हा हे AI रोबोट भिक्खू चालतील तेव्हा तो क्षण खरंच एखाद्या सायफाय सिनेमासारखा नक्कीच वाटेल। मित्रांनो, गाबी हा एक फक्त प्रयोग आहे की भविष्याची नांदी? AI मुळे नोकऱ्या बदलल्या, शिक्षण बदललं, मग आता अध्यात्म सुद्धा बदलणार का? अनेकांचं म्हणणं आहे की रोबोटला भावना नसतात, मग तो भिक्खू कसा होऊ शकतो? पण विचार करा, जर 2035 मध्ये भारतात असे रोबोट्स आले तर? एखाद्या मंदिरात किंवा विहारात रोबोट्स मंत्रोच्चार करत आहेत किंवा संत तुकारामांचे अभंग समजावून सांगत आहेत। हे चित्र तुम्हाला कसं वाटतं? माणूस आणि मशीन यांच्यातली ही सीमारेषा आता पुसट होत चालली आहे का? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच फ्युचरिस्टिक गोष्टींसाठी द मराठी AI लॅबला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।